आज आपण करणार आहे गाजर आणि बीटरूटची बर्फी. हे आपण अर्धा किलो गाजर धुवून साल काढून खिसून घेतले आहेत, बीट खिसून घेतलं आहे. हे थोडे ड्रायफ्रूट आहेत आणि आपण साखर किंवा गूळ न घालता खजूर घालणार आहे, जेणेकरून डायबिटीसच्या लोकांसाठी पण ही बर्फी खाता येईल. खजूरचे आपण बी काढून घेतले आहेत आणि हे 1 कपभर दूध घेतलं आहे. आता हे आपण खजूरची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला. आता 2 चमचे याच्यामध्ये तूप घालूया आणि आपण तयार केलेला गाजर आणि बीटचा कीस घालून व्यवस्थित 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे एकसारखं. आता आपली 2-3 मिनिटं झाली आहेत व्यवस्थित परतून. आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहे. दूध आणि त्याच्याबरोबर खवा असेल तर खवा पण घालू शकता. दूध घालून आपण आता मिक्स करूया, व्यवस्थित परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण ती खजूरची बनवलेली पेस्ट घालूया. खजूरऐवजी तुम्ही साखर किंवा गूळही घालू शकता, परंतु मी डायबिटीससाठी खजूरची पेस्ट घालत आहे. आता व्यवस्थित आपण हे एकजीव करूया. व्यवस्थित मिश्रण एकसारखं झालं पाहिजे सगळीकडे. आणि आता आपण झाकण ठेवून हे 15 मिनिटे तरी वाफवून घ्यायचं आहे व्यवस्थित. मध्ये आधे उघडून परतून घ्यायचं आहे. आता दूध आटलं आहे, व्यवस्थित घट्ट होत चाललं आहे आपलं मिश्रण. आता आपण वेलची आणि जायफळची पूड घालूया. पुन्हा व्यवस्थित एकसारखं हलवून परत वाफवायचं आहे थोडंसं. आणि आता आपण हे सेट होण्यासाठी कुठलीही प्लेट, ट्रे काही असेल त्याला एक चमचा तूप लावून ग्रीस करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढूया. बघू शकता व्यवस्थित अगदी घट्ट झालं आहे. ही बर्फी थोडी मऊच राहणार आहे. आता आपण या डब्यामध्ये हे काढून घेऊया आणि व्यवस्थित एकसारखं करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहे आणि हे असंच आपण 2 तास सेट होण्यासाठी, थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता 2 तास झाले आहेत, आपण कट करूया. आणि तयार आहे आपली शुगर फ्री बर्फी.